So welcome all of you. Now let us continue chapter solution. In last lecture we have discussed Raoult's law and the conditions for ideal solution and non-ideal solution and some examples of ideal and non-ideal solution. Now today we are going to discuss vapor pressure of ideal solution. Okay, vapor pressure of ideal solution, and we will discuss it by explaining the graph of vapor pressure versus mole fraction. Okay, first upon we will discuss graph later on. First upon how that graph is drawn, let us discuss how the graph is drawn. So ग्राफ जर समजून घ्यायचा असेल त्या आधी इक्वेशन्स आपल्याला व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यावे लागतील, तेव्हा तुम्हाला ग्राफ समजेल. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिलं असेल की हे काय दिलेलं आहे काही कळत तर नाही आहे, पण अगदी सोपं आहे ते. मी जे सांगतो ते व्यवस्थित लक्षात घ्या. बघा, अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ, पहिल्या लेक्चरमध्येही सांगितलं होतं मी. अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ टोटल प्रेशर इज समेशन ऑफ पार्शियल प्रेशर. आता जर सपोज दोन कन्स्टिट्युएंट आपल्याकडे ए आणि बी दोन कन्स्टिट्युएंट म्हणजे दोन सबस्टन्सेस ए आणि बी, आणि त्यांच्या वेपर्स, दोघांच्या वेपर्स गॅसी स्टेटमध्ये असतील. सगळ्यात आधी एक लक्षात घ्या, आपण जे स्टडी करतोय कोणत्या टाईपचे सोल्युशन स्टडी करतोय, लिक्विड इन लिक्विड. आणि हे दोन्ही लिक्विड कसे आहेत, ओलाटाईल आहेत. दोन्ही लिक्विड कसे आहेत, ओलाटाईल असणार आहेत. मग हे एक ए लिक्विड बी मध्ये मिक्स केलेलं आहे, या दोघांचं एक मिक्सचर प्रिपेअर केलेलं आहे. मिक्सचर प्रिपेअर केल्यानंतर हे दोन्ही जे लिक्विड्स असणार आहेत ते ओलाटाईल असतील, ते वेपर स्टेटमध्ये कन्वर्ट होणार आहेत. बरोबर, वेपर स्टेटमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर वेपर स्टेटमध्ये ए कॉम्पोनंटच्या पण वेपर्स असणार आहेत आणि बी कॉम्पोनंटच्या सुद्धा वेपर्स असणार आहेत. मग आपल्याला वेपर स्टेट, हे दोन्ही कॉम्पोनंट जेव्हा वेपर स्टेटमध्ये असतील त्यावेळेस ती जी काही सिस्टीम असणार आहे त्या सिस्टीमचं टोटल प्रेशर आपण काय लिहिणार, पार्शियल प्रेशर ऑफ ए प्लस पार्शियल प्रेशर ऑफ बी. पी ए आणि पी बी काय आहेत, दिस इज पार्शियल प्रेशर ऑफ ए. आता हे आपण राउल्ट्स लॉमध्ये शिकलेलो आहे, नोटेशन्स काय आहेत ते ज्यांनी लेक्चर पाहिलं असेल, अभ्यास केला असेल त्यांना कळेल. पार्शियल प्रेशर ऑफ ए. बघा, जो लेक्चर कंटिन्यू पाहत राहील त्यालाच पुढचे पॉईंट्स कळत जाणार आहेत. जो मध्येच कोणत्या तरी लेक्चर पाहायला येईल त्याला काहीही कळणार नाही. सो पी बी इज पार्शियल प्रेशर ऑफ बी. ओके, अँड पी इज टोटल प्रेशर. पी इज टोटल प्रेशर. दोन वॉलाटाईल लिक्विड आपण मिक्स केलेले आहेत, त्यांचं मिक्सचर प्रिपेअर झालेलं आहे, म्हणजे सोल्युशन प्रिपेअर झालेलं आहे. त्या सोल्युशनचे जे काही वेपर्स असणार आहेत, वेपर्सचं टोटल प्रेशर असणार आहे एच्या पार्शियल प्रेशर आणि बीच्या पार्शियल प्रेशरची समेशन. ओके, दिस इज ऑल्सो अकॉर्डिंग टू राउल्ट्स लॉ. ओके, इथे पी ए अकॉर्डिंग टू राउल्ट्स लॉ आपण काय लिहिणार, पी ए इज इक्वल टू एन ए इंटू पी ए नॉट. ओके, एन ए काय आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ ए, आणि पी ए नॉट काय आहे, वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉन्स्टिट्युएंट ए. म्हणजे ए जेव्हा प्युअर फॉर्ममध्ये असेल, म्हणजे सोल्युशनमध्ये मिक्स केलेला नसणारे प्युअर ए कॉम्पोनंट असेल, तेव्हा त्याचं जे काही वेपर प्रेशर असणार आहे ते पी ए नॉटने डिनोट केलं आहे. तसंच आपण पी बीसाठी काय लिहिणार, पी बी इज इक्वल टू एन बी पी बी नॉट, मोल फ्रॅक्शन ऑफ बी अँड वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट बी. सो this is according to Raoult's law. This is according to which law? Raoult's law. Okay, this is according to Raoult's law. आणि Raoult's law आपल्या आयडियल सोल्युशन काय करतात, Raoult's law ओबे करतात. आयडियल सोल्युशन्स ओबेज Raoult's law. आयडियल सोल्युशन Raoult's law ओबे करतात म्हणजेच काय, कॉम्पोनंट ए साठी हे इक्वेशन अप्लाय असणार आहे आणि कॉम्पोनंट बी साठी हे इक्वेशन अप्लाय असणार आहे. ठीक आहे, आणि या दोघांची जी टोटल असेल ते काय असणार आहे, टोटल प्रेशर असणार आहे. ओके, आता बघा मी काय करतो, इथे हे जे व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट करतो मी. पी इज इक्वल टू काय येईल, मग आपल्याकडे इक्वेशन काय मिळेल, पी ए इज इक्वल टू काय असणार आहे, एन ए इंटू पी ए नॉट प्लस एन बी इंटू पी बी नॉट.
Okay, we know that, but Na plus Nb मोल फ्रॅक्शन ऑफ A प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ B इज इक्वल टू काय असतं 1 असतो. ठीक आहे, मग आता मी Na इज इक्वल टू काय लिहू शकतो, Na इज इक्वल टू 1 मायनस N इंटू B. Na इज इक्वल टू 1 मायनस NB. Substitute this value in this equation. So P is equal to, आपल्याला इक्वेशन मिळेल 1 मायनस NB इंटू PA नॉड प्लस NB इंटू PB नॉड. ओके, ब्रॅकेट सॉल्व करा, सॉल्व दिस ब्रॅकेट. सो P इज इक्वल टू काय येईल मग, P इज इक्वल टू PA नॉड मायनस NB इंटू PA नॉड प्लस NB PB नॉट. ओके, नाव टेक कॉमन NB. आता हेच इक्वेशन मी असं लिहू शकतो, P इज इक्वल टू, आता ही टर्म इकडे लिहितो मी आधी, P इज इक्वल टू PA नॉट प्लस NB इंटू PB नॉट मायनस NB इंटू PA नॉट. ओके, so P is equal to take common NB, so PA naught plus N into NB मोल फ्रॅक्शन ऑफ B इन ब्रॅकेट काय असेल मग आपल्याकडे काय मिळणार आहे ब्रॅकेटमध्ये, PB नॉट मायनस PA नॉट. ओके, PA नॉट इंटू, हेच इक्वेशन मी आता असं लिहितो, P इज इक्वल टू PB नॉड मायनस PA नॉड इंटू NB प्लस PA नॉड. ओके, रिमेंबर दिस इक्वेशन. सुरुवातीला काय केलं, टोटल प्रेशर, त्यानंतर राऊल्स लॉ चे इक्वेशन्स लिहिले कॉम्पोनंट A आणि कॉम्पोनंट B साठी, त्याच्या व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट केल्यानंतर मला माहिती आहे मोल फ्रॅक्शन ऑफ A आणि मोल फ्रॅक्शन ऑफ B यांची समेशन केली तर ती 1 असते. जे कितीही कॉम्पोनंट असो सोल्युशनमध्ये 2, 3, 4 सगळ्यांच्या मोल फ्रॅक्शनची समेशन ही ऑलवेज 1 असते. सो Na इज इक्वल टू 1 मायनस NB, मी असं ही इक्वेशन लिहू शकतो. मी Na ची व्हॅल्यू काय केली, ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर हा ब्रॅकेट सॉल्व करून घेतला. ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर ही टर्म आधी लिहिली, ही नंतर लिहिली, हे इक्वेशन मिळालं. इथे मी NB ब्रॅकेटमधून कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये मला PB नॉड मायनस PA नॉड मिळालेला आहे. ओके, देन हे पुन्हा रिअरेंज केलं आणि मला असं इक्वेशन मिळालेलं आहे, P इज इक्वल टू PB नॉड मायनस PA नॉड इंटू NB प्लस PA नॉड. PB नॉड वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट B, PA नॉड वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट A, NB मोल फ्रॅक्शन ऑफ B, PA naught again vapor pressure of pure component A, and P is total pressure. Okay, total pressure साठी आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. आता ह्या इक्वेशनच्या बेसिसवर, on the basis of this equation and on the basis of this one and this one, and again on the basis of this equation, we can explain this graph. This is a graph for vapor pressure of ideal solution. जे आयडियल सोल्युशन्स असतील, आयडियल सोल्युशनसाठी जर तुम्ही वेपर प्रेशर वर्सेस मोल फ्रॅक्शनचा ग्राफ जर ड्रॉ केला तर तुम्हाला ग्राफचं नेचर असं मिळणार आहे. लक्षात, आणि जर ग्राफचं नेचर असं मिळालं नाही, थोडंसं तुम्हाला डेव्हिएशन दिसलं, इथे स्ट्रेट लाईन मिळाली नाही किंवा ही स्ट्रेट लाईन मिळाली नाही, ही स्ट्रेट लाईन मिळाली नाही, तर समजायचं सोल्युशन इज नॉट आयडियल, दॅट सोल्युशन इज नॉन आयडियल सोल्युशन. ओके, ते अजून पुढे जाणार आहेत, आपण पुढे शिकणार आहोत. आधी हा ग्राफ कसा ड्रॉ केलेला आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, तर पुढचे ग्राफ तुम्हाला कळतील. आता बघा, मी फक्त हे आता बाकीचा पार्ट इरेज करतो, ते फायनल इक्वेशन जे ते इथे लिहितो मी. P इज इक्वल टू PB नॉड मायनस PA नॉड NB प्लस PA नॉड. ओके, वी हॅव दिस इक्वेशन. त्यानंतर आपल्याकडे हे दोन इक्वेशन्स आहेत. ओके, नाउ लेट अस एक्सप्लेन द ग्राफ.
सगळ्यात आधी बघा ग्राफ कोणाकोणाचा आहे, वेपर प्रेशर वर्सेस मोल फ्रॅक्शन. इफ यू ऑब्झर्व केअरफुली हिअर Na is equal to 1. Na is equal to 1 means mole fraction of A component is 1 and here n mole fraction of Na component is 0. Means if we go from this left hand to right hand, mole fraction of A decreases. A चे मोल फ्रॅक्शन काय होत आहेत, डिक्रीज होत चाललेले आहेत. आणि इथे जर तुम्ही पाहिलं ह्या पॉईंटला बी चे मोल फ्रॅक्शन किती आहेत 0 आणि ह्या पॉईंटला बी चे मोल फ्रॅक्शन किती आहेत 1. म्हणजे बी चे मोल फ्रॅक्शन काय होत आहेत, इन्क्रीज होत चाललं आहे. बघा हे कसं आहे, आता आपण काय केलेलं आहे, ए आणि बी ह्या दोन लिक्विडचं मिक्सचर प्रिपेअर केलेलं आहे आणि त्या मिक्सचरमध्ये बरोबर ए आणि बी कॉम्पोनंटच्या मिक्सचरमध्ये वेगवेगळे कॉम्पोजिशन आहेत. आता ह्या पॉईंटला एक पर्टिक्युलर कॉम्पोजिशन असेल, ह्या पॉईंटला एक कॉम्पोजिशन असेल, ह्या पॉईंटला एक कॉम्पोजिशन असेल. आता बघा ह्या पॉईंटला काय आहे, ह्या पॉईंटला फक्त कोणता कॉम्पोनंट आहे, फक्त ए कॉम्पोनंट आहे, बी कॉम्पोनंट 0. तुम्ही ह्या पॉईंटला जर गेले तर एचं कॉम्पोजिशन कदाचित 0.9 असेल आणि बीचं कॉम्पोजिशन 0.1 असेल. पुन्हा एचं कॉम्पोजिशन काय होणार, कमी कमी होत जाईल आणि बीचं कॉम्पोजिशन काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. आणि ह्या पर्टिक्युलर पॉईंटला काय मग हे दोघांचं मिक्सचर असणार आहे. या मिक्सचरमध्ये काय असेल, 0.9 मोल फ्रॅक्शन एचे असतील आणि 0.1 मोल फ्रॅक्शन बीचे असतील. तसेच या पर्टिक्युलर पॉईंटला जर तुम्ही डिस्कस करायचं झालं तर ह्या पर्टिक्युलर पॉईंटला एचे मोल फ्रॅक्शन किती आहेत 0.8 आणि बीचे मोल फ्रॅक्शन किती आहेत 0.2. मोल फ्रॅक्शन म्हणजेच काय, कॉन्सन्ट्रेशन एक्सप्लेन करण्यासाठी किंवा एक्सप्रेस करण्यासाठी यूज केली जाणारी एक टर्म आहे मोल फ्रॅक्शन. बरोबर. म्हणजे तुम्ही असं जरी म्हटलं की एचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत चाललेलं आहे आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन वाढत चाललेलं आहे. हा ग्राफ कसा प्लॉट केलेला आहे, जे सुरुवातीला फक्त ए कॉम्पोनंट असेल तेव्हा त्याचं वेपर प्रेशर डिटरमाइन केलं असेल. ते वेपर प्रेशर किती मिळालेलं आहे, PA0. सपोज ते वेपर प्रेशर इथे काहीतरी समथिंग व्हॅल्यू असेल 100 असेल, 200 असेल किंवा 50 असेल, काहीतरी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर काय केलं, दुसरं कॉम्पोजिशन प्रिपेअर केलं ज्याच्यात 0.9 मोल फ्रॅक्शन एचे घेतले आणि 0.1 मोल फ्रॅक्शन बीचे घेतले. म्हणजे एचं कॉन्सन्ट्रेशन थोडं कमी केलं आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन थोडं वाढवलं आणि मग त्या मिक्सचरचं वेपर प्रेशर डिटरमाइन केलं. त्याची काहीतरी एक व्हॅल्यू मिळाली असेल. बरोबर. मग त्या व्हॅल्यूचा पॉईंट इथे कुठेतरी ठेवला असेल. बरोबर. त्यानंतर म्हणजे हे काय केलं आहे त्यांनी, ए आणि बी दोघांच्या पार्शियल प्रेशरची समेशन म्हणजेच काय आहे, टोटल प्रेशर असणार आहे. बरोबर. हे टोटल प्रेशर डिटरमाइन केलेले आहेत आणि त्यांचा ग्राफ ड्रॉ करत गेलेले आहेत ते. बरोबर. पुन्हा दुसरं कॉम्पोजिशन घेतलेलं असेल, ए त्याच्यात 0.7 असेल आणि बी त्याच्यात 0.3 असेल. मग ते टोटल मिक्सचर तयार केलेलं असेल ए आणि बीचं मिक्सचर तयार केलं असेल. मग त्याचं टोटल प्रेशर मेजर केलं असेल. मग टोटल प्रेशरची काहीतरी व्हॅल्यू मिळाली असेल, ती इथे लिहिलेली लक्षात. अशा पद्धतीने डिफरंट टाईपचे कॉम्पोजिशन घेतले ए आणि बीचे आणि त्या डिफरंट टाईपच्या डिफरंट कॉम्पोजिशन असलेले जे मिक्सचर होते त्या मिक्सचरचं टोटल प्रेशर डिटरमाइन केलेलं आहे आणि त्या टोटल प्रेशरचा हा ग्राफ ड्रॉ केला आणि ते एक स्ट्रेट लाईन त्यांना मिळालेली. बरोबर. आपल्याला काय करायचं आहे, आता अशा टाईपचं जे नेचर आहे ग्राफचं, अशा टाईपचं नेचर आपल्याला इथे स्ट्रेट लाईन मिळालेली आहे, इथे सुद्धा एक स्ट्रेट लाईन मिळाली, इथे स्ट्रेट लाईन मिळालेली आहे. अशा टाईपचा जो ग्राफ आहे तो आयडियल सोल्युशनसाठी मिळत असतो. वेपर प्रेशर आणि म्हणजेच काय, वेगवेगळे दोन लिक्विड मिक्स केले तुम्हाला माहिती नाही ते त्या दोन लिक्विडचं सोल्युशन आयडियल आहे की नॉन आयडियल आहे. बरोबर. मग त्यासाठी काय करणार तुम्ही, ते वेगवेगळे कॉम्पोजिशनचे लिक्विड बनवणार तुम्ही. ए आणि बी कॉम्पोनंटचे डिफरंट कॉन्सन्ट्रेशनचे मिक्सचर बनवणार आणि मग त्या मिक्सचरचे तुम्ही टोटल वेपर प्रेशर डिटरमाइन करणार, टोटल वेपर प्रेशर, आणि मग त्याचा ग्राफ ड्रॉ करणार. आणि ग्राफ ड्रॉ केल्यानंतर जर तुम्हाला सगळे पॉईंट जर अशा स्ट्रेट लाईनमध्ये येत असतील, स्ट्रेट लाईन जर मिळाली पॉईंट्स कनेक्ट केल्यानंतर, तर समजून घ्यायचं ते सोल्युशन आयडियल आहे. जर तुम्हाला वेगळ्या टाईपचं काहीतरी इन्क्रीज होत असेल किंवा डिक्रीज असं कर्व मिळत असेल तर समजून घ्यायचं सोल्युशन आयडियल नाही आहे, ते सोल्युशन नॉन आयडियल. अशा पद्धतीने तुम्ही आयडियल नॉन आयडियल सोल्युशन, अननोन दोन कॉम्पोनंट असेल त्यांचं सोल्युशन बनवलेलं असेल तर तरी तुम्ही ते डिटरमाइन करू शकतात या ग्राफच्या बेसिसवरती. अशा पद्धतीचा ग्राफ ड्रॉ करून बघा. आता ग्राफचं नेचर असं का मिळालेलं आहे ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. सगळ्यात आधी इथे हे बघा, इथं
ए कॉम्पोनंट प्रेझेंट आहे, बी ॲबसेंट आहे, बीचं कॉन्सन्ट्रेशन 0 आहे, बरोबर. तेव्हा म्हणजेच काय, हे कोणाचं वेपर प्रेशर आहे, मग दिस इज वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट ए. तसंच इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं, एचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एचे मोल फ्रॅक्शन 0 आहेत, बीचे मोल फ्रॅक्शन, बीचं मोल फ्रॅक्शन 1 आहे, ठीक आहे. म्हणजेच काय, फक्त कोणता कॉम्पोनंट प्रेझेंट आहे इथे, बी, ए कॉम्पोनंट ॲबसेंट आहे. म्हणजे मग या पॉईंटला करस्पॉन्डिंग जे प्रेशर असणार आहे ते कोणाचं प्रेशर असणार आहे, प्युअर कॉम्पोनंट बी, वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट बी अँड दिस इज वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट ए. या दोघांच्या प्रेशरवरून एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल, एचं वेपर प्रेशर हे आणि बीचं वेपर प्रेशर हे असणार आहे प्युअर फॉर्ममध्ये, प्युअर कॉम्पोनंट म्हणजे दुसरं लिक्विड त्याच्यात मिक्स केलेलं नसेल त्यावेळेस, ठीक आहे. इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं, पी बी नॉड इज ग्रेटर दॅन पी ए नॉड, बरोबर आहे ना. याची व्हॅल्यू इथं आलेली आहे आणि याची व्हॅल्यू ही इथं आलेली आहे, म्हणजे पी बी नॉडची व्हॅल्यू जास्त आहे. म्हणजे पी बी म्हणजे बी कॉम्पोनंटचं वेपर प्रेशर हे ए कॉम्पोनंटच्या वेपर प्रेशरपेक्षा जास्त आहे. म्हणजे ज्याचा अर्थ काय, ज्याचं वेपर प्रेशर जास्त तो मोर व्होलाटाईल, ज्याचं वेपर प्रेशर कमी तो लेस व्होलाटाईल. सो हियर बी इज मोर volatile than A. B component is, B liquid is more volatile than A liquid, ठीक आहे. त्यामुळे अशी लाईन तुम्हाला ड्रॉ करावी लागणार आहे. आता बघा इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं, टोटल प्रेशर काय, पार्शियल प्रेशर ऑफ ए आणि पार्शियल प्रेशर ऑफ बीची समेशन, हे इक्वेशन आपण इथे लिहिलेले आहे. पण हे जे टोटल प्रेशर पीचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपण मॉडिफाय केलेलं आहे. ते कोणतं इक्वेशन मिळालं मग आपल्याला, हे इक्वेशन मिळालेलं आहे, बरोबर आहे ना. हे टोटल प्रेशर पीचं इक्वेशन आहे, ओके. सो इफ यू ऑब्झर्व दिस इक्वेशन केअरफुली, दिस इक्वेशन इज इन द फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन, दॅट इज y इज इक्वल टू mx प्लस c. सो दिस इज y coordinate, दिस इज x coordinate. सो y coordinate इज युअर टोटल प्रेशर, y coordinate काय असणार आहे, वेपर प्रेशर असणार आहे. y ॲक्सिसवरती काय असणार आहे, टोटल प्रेशर म्हणजेच काय, वेपर प्रेशरच्या व्हॅल्यूज असणार आहेत. आणि x ॲक्सिसवरती काय असणार आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ बी. आता बघा इथे काय होत आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ बी, हे थोडा वेळ तुम्ही निग्लेक्ट करा, एचे मोल फ्रॅक्शन निग्लेक्ट करा. हे जे इथं बीचे मोल फ्रॅक्शन आहेत, बीचे मोल फ्रॅक्शन काय होत आहेत, वाढत चाललेले आहेत. आणि इकडे वेपर प्रेशर इन्क्रीज होत चाललं आहे, इकडे मोल फ्रॅक्शन इन्क्रीज होत चाललेलं आहे, ओके. आता बघा मग टोटल प्रेशरसाठी आपल्याला अशी लाईन का मिळते, स्ट्रेट लाईन का मिळते, बरोबर. अशी लाईन का मिळते, पहिला फर्स्ट थिंग, बी कॉम्पोनंटचं वेपर प्रेशर आहे हे ए कॉम्पोनंटपेक्षा जास्त आहे, तो मोर व्होलाटाईल आहे, बी इज मोर व्होलाटाईल दॅन ए कॉम्पोनंट, ओके. देन आता इथे जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं हे इक्वेशन, पी इज इक्वल टू पी बी नॉड मायनस पी ए नॉड, हा काय तुमचा स्लोप असणार आहे. एम इज इक्वल टू काय असेल इथे, पी बी नॉड मायनस पी ए नॉड. वाय ॲक्सिसवरती काय असणार आहे, वेपर प्रेशर, आणि एक्स ॲक्सिसवरती काय असणार आहेत, मोल फ्रॅक्शन ऑफ बी, ओके. एक्स ॲक्सिसवरती मोल फ्रॅक्शन ऑफ बी अँड वाय ॲक्सिसवरती तुमचं वेपर प्रेशर असणार आहे. इकडे मोल फ्रॅक्शन इन्क्रीज होत चालले आहेत कोणाचे, बीचे, आणि इकडे वेपर प्रेशर इन्क्रीज होत चाललेलं आहे, ठीक आहे. आणि या पर्टिक्युलर पॉईंटला आपल्याला एचं प्युअर फॉर्म बी नसणारे फक्त ए असेल, त्यावेळेस एचं प्युअर एचं हे वेपर प्रेशर आहे आणि प्युअर बीचं हे वेपर प्रेशर आहे. आता ही स्ट्रेट लाईन का मिळते आपल्याला, अशी का मिळते, तर बघा टोटल प्रेशर जे टोटल प्रेशर कशावर डिपेंड आहे, हे मोल फ्रॅक्शन ऑफ बी वरती. मग बघा पी आणि एन बी हे कसे आहेत एकमेकाला, ह्या इक्वेशननुसार डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. मग जसं एन बीचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे बी कॉम्पोनंटचे मोल फ्रॅक्शन जसे जसे इन्क्रीज होत जातील तसं हे टोटल प्रेशर काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे, लक्षात. कारण का, बी तर तुमचा मोर व्होलाटाईल आहे, म्हणजे वेपर स्टेटमध्ये हे टोटल प्रेशर कशावरती डिपेंड आहे, ए आणि बी कॉम्पोनंटच्या पार्शियल प्रेशरवरती. मग वेपरमध्ये जो कॉम्पोनंट जास्त प्रमाणात असेल, बरोबर, जो कॉम्पोनंट मोर व्होलाटाईल कॉम्पोनंट जर जास्त प्रमाणात असेल वेपर स्टेटमध्ये, तर काय होईल, ॲक्च्युली टोटल प्रेशर काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. आता बघा इकडे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतलं, बी हा मोर व्होलाटाईल आहे,
ठीक आहे. मग त्याचं कॉन्सन्ट्रेशन जसं जसं वाढणार आहे तसं वेपर प्रेशर काय होणार आहे, टोटल जे वेपर प्रेशर असणार आहे टोटल वेपर प्रेशर वाढत जाणार आहे. मग हे टोटल वेपर प्रेशर, बरोबर, हे टोटल वेपर प्रेशरसाठीची ही लाईन आहे. मग जसं जसं बीचं कॉन्सन्ट्रेशन, बरोबर, म्हणजे बीचे मोल फ्रॅक्शन जसे जसे इन्क्रीज होत चाललेले आहेत, बीचं कॉन्सन्ट्रेशन जसं जसं इन्क्रीज होत चाललेलं आहे तसं टोटल प्रेशर काय होत चाललेलं आहे, इन्क्रीज होत चाललेलं आहे. म्हणजे ही जी लाईन आहे ती आपण ह्या इक्वेशनच्या बेसिसवरती एक्सप्लेन करू शकतो. कारण बीचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे बीचे मोल फ्रॅक्शन जसे जसे इन्क्रीज होत चाललेले आहेत तसं टोटल प्रेशर इन्क्रीज होत चाललेलं आहे, बरोबर. ठीक आहे. आता हे डॉटेड लाईन्स आहेत, ह्या डॉटेड लाईन्स आपण बघू. डॉटेड लाईन्स जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केल्या, ह्या डॉटेड लाईन्स कशासाठी आहेत, ही आहे बी कॉम्पोनंटसाठी. बी कॉम्पोनंटचं अकॉर्डिंग टू राऊल्स लॉ नेचर एक्सप्लेन करता येते. आणि ही जी लाईन आहे ही लाईन काय एक्सप्लेन करते, सॉरी म्हणजे बघा ही लाईन कशासाठी आहे, पार्शियल प्रेशर ऑफ बी, आणि ही लाईन कशासाठी आहे, पार्शियल प्रेशर ऑफ ए. आणि हे स्ट्रेट लाईन जो मिळालेली आहे, स्ट्रेट लाईनचं जे नेचर आहे ते कोणत्या लॉच्या अकॉर्डिंग आहे, अकॉर्डिंग टू राऊल्स लॉ. राऊल्स लॉ ओबे करतायत, बरोबर. हे दोन्ही कॉम्पोनंट जेव्हा मिक्स होतील, मिक्स केल्यानंतर जे काही आपल्याला सोल्युशन मिळणार आहे ते सोल्युशन राऊल्स लॉ ओबे करतं आहे, म्हणून आपल्याला इथे ह्या स्ट्रेट लाईन मिळालेल्या आहेत. सगळ्यात आधी ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, ही स्ट्रेट लाईन अशी का मिळते, ही स्ट्रेट लाईन इकडे डिक्रीज होत चाललेली आहे, ही स्ट्रेट लाईन इकडे डिक्रीज होत चालली आहे. का डिक्रीज होत चालली आहे, बघा इथे जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं, सो दिस इज पार्शियल प्रेशर ऑफ बी इज इक्वल टू काय, एन बी इंटू पी बी नॉट, एन बी इंटू पी बी नॉट. ठीक आहे. मग हे पार्शियल प्रेशर ऑफ बी कशावर डिपेंड आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ बी वरती. मग बीचे मोल फ्रॅक्शन काय होत आहेत, इकडे इन्क्रीज होत चालले आहेत, या साईडला बीचे मोल फ्रॅक्शन इन्क्रीज होत चालले आहेत. मग हे पण कशावर डिपेंड आहे, बीच्या मोल फ्रॅक्शनवरती. मग जसे बीचे मोल फ्रॅक्शन इन्क्रीज होत जातील तसं बीचं पार्शियल प्रेशर पण काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे, बरोबर. सिमिलरली आता इथे बघा, इथे जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं, हे काय ए कॉम्पोनंटचं पार्शियल प्रेशर, त्याचा फॉर्म्युला काय, एन ए इंटू पी ए नॉट. मग बघा इथून इकडे जर गेले तुम्ही, एचे मोल फ्रॅक्शन काय होतात, इन्क्रीज होत चाललेले आहेत, एचे मोल फ्रॅक्शन इकडे इन्क्रीज होत चाललेत. मग जसे जसे एचे मोल फ्रॅक्शन, एचं कॉन्सन्ट्रेशन जसं जसं वाढत जाईल लिक्विडमध्ये तसं त्याचं पार्शियल प्रेशर पण इन्क्रीज होत जाणार आहे. मग जसे जसे एन एची व्हॅल्यू जशी इन्क्रीज होते तशी पी एची व्हॅल्यू पण काय चालली, इन्क्रीज होत चाललेली आहे. अशा पद्धतीने ह्या लाईन्स आपल्याला एक्सप्लेन करता येतील. इकडे टोटल प्रेशर हे बीच्या मोल फ्रॅक्शनवरती डिपेंड आहे आणि ते एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. मग बीचे मोल फ्रॅक्शन म्हणजेच बीचं मोल फ्रॅक्शन म्हणजेच काय, कॉन्सन्ट्रेशन. बीचं कॉन्सन्ट्रेशन जसं जसं इन्क्रीज होत जाईल तसं टोटल प्रेशर इन्क्रीज होत जाणार आहे. आणि इकडे जसं एचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत जाईल तसं टोटल प्रेशर काय होणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे, बरोबर. आणि इकडे बघा हे पार्शियल प्रेशर कशावर डिपेंड, एचं पार्शियल प्रेशर कशावर डिपेंड आहे, त्याच्या मोल फ्रॅक्शनवरती. मग त्याचे मोल फ्रॅक्शन जसे जसे इन्क्रीज होत जातील तसं त्याचं वेपर प्रेशर काय होणार आहे, किंवा तुम्ही असं म्हणू शकतात एचे मोल फ्रॅक्शन जसे जसे कमी होत जातील तसं त्याचं पार्शियल प्रेशर काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. आणि बीचं पार्शियल प्रेशर जसं जसं इन्क्रीज होत जाईल तसं त्याचं पार्शियल प्रेशर इन्क्रीज होत जाणार आहे. एक कोणत्या बेसिसवरती, या राऊल्स लॉच्या बेसिसवरती आपण एक्सप्लेन करतोय. म्हणजेच काय, आयडियल सोल्युशन जर असेल तर आयडियल सोल्युशनसाठी आपल्याला अशा टाईपचा ग्राफ मिळाला पाहिजे, बरोबर. अशा टाईपचा ग्राफ जर आपल्याला स्ट्रेट लाईन जर मिळाल्या नाहीत तर समजायचं सोल्युशन आयडियल नाही आहे, ते नॉन आयडियल सोल्युशन असं ह्या ग्राफवरून आपल्याला एक्सप्लेन करता येत आहे, लक्षात. सो दिस इज अबाउट दी वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन. वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन आपण अशा पद्धतीने एक्सप्लेन करू शकतोय. व्यवस्थित त्याचा स्टडी करा. आता बघा इथे एक गोष्ट अजून एक राहिली, एक कॉम्पोजिशन कन्सिडर केलं आपण इथे, कोणतं, एक्स, म्हणजे एक्स कॉम्पोजिशन आहे, एक्स कॉम्पोजिशन. हे जे एक्स कॉम्पोजिशन असणार आहे या पर्टिक्युलर कॉम्पोजिशनला हे टोटल प्रेशर, इथं या पॉईंटला हे टोटल प्रेशर आहे. हे जे काही टोटल प्रेशर असणार आहे, टोटल प्रेशर काय असणार आहे बघा, ही जी स्ट्रेट लाईन आहे, ही स्ट्रेट लाईन या पार्शियल प्रेशर ऑफ ए, हे कशासाठी लाईन आहे, ही पार्शियल प्रेशर ऑफ ए साठी, आणि ही लाईन कशासाठी आहे, पार्शियल प्रेशर ऑफ बी.
मग ही जी लाईन इथं ड्रॉ केलेली आहे, ह्या पर्टिक्युलर कॉम्पोजिशन एक्स कॉम्पोजिशनची ही लाईन ड्रॉ केलेली आहे, ही लाईन पार्शियल प्रेशर ऑफ बीला इथं इंटरसेक्ट करते आणि पार्शियल प्रेशर ऑफ एला इथे इंटरसेक्ट करते. मग हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स, या दोघांची जर समेशन केली तर तुम्हाला काय मिळणार आहे? टोटल प्रेशर मिळणार आहे. सो टोटल प्रेशर करस्पॉन्डिंग टू दिस पॉइंट एक्स इज समेशन ऑफ पी ए अँड पी बी. म्हणजे ह्या पर्टिक्युलर कॉम्पोजिशनला. तसंच तुम्ही जर सपोज इथे तुम्ही एक कॉम्पोजिशन घेतलं वाय, इथे या पॉईंटला करस्पॉन्डिंग कॉम्पोजिशन काय वाय असं कन्सिडर करा तुम्ही. मग या वाय कॉम्पोजिशनचं टोटल प्रेशर काय असणार आहे? या पी ए एवढं जे डिस्टन्स असणार आहे हे, बरोबर, हे डिस्टन्स आणि हे ओव्हरऑल डिस्टन्स, या दोघांची समेशन म्हणजेच काय असणार आहे? तुम्हाला टोटल प्रेशर मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक कॉम्पोजिशनला तुम्हाला त्या पर्टिक्युलर कॉम्पोजिशनला पार्शियल प्रेशर एचं किती आहे आणि बीचं किती आहे, त्या दोघांची जर समेशन केली तर तुम्हाला काय मिळणार आहे? टोटल प्रेशर मिळणार आहे. ओके, सो दिस इज अबाउट दी वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन. ओके, थँक्यू. So welcome all of you. Next point is vapor pressure of actual liquid pair. आता आपण थोड्या वेळापूर्वी वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन पाहिलं. वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन, जे आयडियल सोल्युशन जर असेल तर त्यासाठी आपल्याला वेपर प्रेशर वर्सेस मोल फ्रॅक्शनचा ग्राफ कसा मिळायला पाहिजे ते आपण डिस्कस केलेलं आहे, बरोबर. आता आपण काय करतोय, आता इथे एक्झाम्पल म्हणून ॲक्च्युअल लिक्विड पेअर घेतलेले. ॲक्च्युअल लिक्विड पेअर कोणत्या दोन लिक्विडचे? इथिलीन डायब्रोमाइड आणि प्रॉपिलिन डायब्रोमाइड असे दोन लिक्विड्स घेतलेले आहेत, बरोबर. तर हे दोन लिक्विड घेऊन त्यांचा स्टडी केलेला आहे आणि त्यांच्या हे जे दोन लिक्विड आहेत, या दोन्ही लिक्विडचे वेगवेगळे कॉम्पोजिशन असलेले मिक्सचर बनवलेले आहेत, लिक्विड मिक्सचर बनवलेले आहेत आणि त्या लिक्विड मिक्सचरच्या वेपर प्रेशरवरून हा एक ग्राफ ड्रॉ केलेला आहे. आता बघा या ग्राफमध्ये ए काय? ए इथिलीन डायब्रोमाइड आहे आणि बी काय आहे? प्रॉपिलिन डायब्रोमाइड आहे. मग पी ए काय असणार आहे? पी ए पार्शियल प्रेशर ऑफ इथिलीन डायब्रोमाइड आणि पी बी काय असणार आहे? पी बी पार्शियल प्रेशर ऑफ प्रॉपिलिन डायब्रोमाइड. ठीक आहे. आणि पी काय असणार आहे? पी टोटल प्रेशर असेल. या दोघांच्या प्रेशरची समेशन टोटल प्रेशर पी ए प्लस पी बी. बघा इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं व्यवस्थित, हा जो ग्राफ आहे, हा ग्राफ एक्झॅक्टली आयडियल सोल्युशनसाठी जो आपण ग्राफ ड्रॉ केला होता त्याच टाईपचा ग्राफ आहे, बरोबर. इथे स्ट्रेट लाईन मिळालेली, ही डॉटेड लाईन पण कशी आहे? स्ट्रेट मिळालेली आहे, ही सुद्धा स्ट्रेट लाईन मिळाली. हे जे स्ट्रेट लाईन इथे मिळालेली आहे, दिस इज अकॉर्डिंग टू, म्हणजे याचा अर्थ काय? ते जे मिक्सचर आहे ते मिक्सचर राऊल्स लॉ फॉलो करते, बरोबर. इथे हा पी ए काय? पार्शियल प्रेशर ऑफ ए, म्हणजे इथे स्ट्रेट लाईन मिळाली म्हणजे हे सुद्धा दोन्ही लिक्विड्सचे जे मिक्सचर्स आहेत ते राऊल्स लॉ फॉलो करतात. मी इथे एक सेंटेन्स लिहिलं आहे बघा, मी इथे एक सेंटेन्स लिहिलेलं आहे. ऑल कॉम्पोजिशन्स ऑफ मिक्सचर ऑफ इथिलीन डायब्रोमाइड अँड प्रॉपिलिन डायब्रोमाइड्स ओबेज राऊल्स लॉ. म्हणजे काय? ह्या दोन लिक्विडचं जे सोल्युशन बनवलेलं आहे, जे मिक्सचर प्रिपेअर केलेलं आहे, ते मिक्सचर कसं आहे? आयडियल मिक्सचर आहे, आयडियल सोल्युशन आहे. आणि आयडियल सोल्युशन्स काय करतात? राऊल्स लॉ ओबे करतात. मग ह्या दोन्ही लिक्विडचं जे सोल्युशन बनवलेलं आहे ते राऊल्स लॉ ओबे करतं, म्हणून आपल्याला ह्या टाईपचा ग्राफ मिळालेला आहे, बरोबर. आणि इथे बघा मी इथे पी ए नॉड जो आहे, पी ए नॉड इज ग्रेटर दॅन पी बी नॉड. म्हणजे पी ए नॉड म्हणजे प्युअर इथिलीन डायब्रोमाइडचं वेपर प्रेशर आणि पी बी नॉड काय? प्युअर प्रॉपिलिन डायब्रोमाइडचं वेपर प्रेशर. ह्या दोन लिक्विडमध्ये जर कम्पॅरिझन केलं, इथिलीन डायब्रोमाइड इज मोर व्होलाटाईल
इथिलीन डायब्रोमाइड इज मोर व्होलाटाईल दॅन प्रॉपिलिन डायब्रोमाइड. जो मोर व्होलाटाईल असतो त्याचं वेपर प्रेशर जास्त असतो, जो लेस व्होलाटाईल असतो त्याचं वेपर प्रेशर कमी असतं. या दोन्ही लिक्विडमध्ये इथिलीन डायब्रोमाइड हा मोर व्होलाटाईल आहे. ओके, हा काय आहे मोर व्होलाटाईल, दिस इज मोर व्होलाटाईल, आणि हा काय आहे लेस व्होलाटाईल, लेस व्होलाटाईल. बरोबर, त्याच्यामुळे काय याचं वेपर प्रेशर, इथिलीन डायब्रोमाइडचं वेपर प्रेशर हे प्रॉपिलिन डायब्रोमाइडच्या वेपर प्रेशरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आपल्याला जसं जसं आता बघा इथे जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं, PA नॉड बरोबर, PA नॉड प्युअर एचं म्हणजे प्रॉपिलिन डायब्रोमाइडचं हे वेपर प्रेशर आहे, तेव्हा प्रॉपिलिन डायब्रोमाइडचे मोल फ्रॅक्शन किती असणार 1 असणार, म्हणजे प्युअर ए असणार आहे, बी कॉम्पोनंट तुमचा ॲबसेंट असणार आहे. मग जसं जसं इकडे हा मोर व्होलाटाईल कॉम्पोनंट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जसं जसं कमी कमी होत जाईल, बरोबर, हा प्युअर कॉम्पोनंट आहे आणि हा मोर व्होलाटाईल कॉम्पोनंट आहे, याचं कॉन्सन्ट्रेशन जसं जसं कमी होत चाललेलं आहे, मोर व्होलाटाईल कॉम्पोनंटचं वेपर कॉन्सन्ट्रेशन जसं जसं कमी होत चाललं आहे तसं टोटल प्रेशरसुद्धा काय होत चाललं आहे, कमी होत चाललेलं आहे. लक्षात. आणि लेस व्होलाटाईल कॉम्पोनंट जो आहे, आता बघा इकडे बीचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं आहे, इन्क्रीज होतं आहे. बीचं कॉन्सन्ट्रेशन जसं जसं इकडे इन्क्रीज होत चाललेलं आहे तसं काय होतं आहे, वेपर प्रेशर काय होत चाललेलं आहे, इन्क्रीज होत चाललेलं आहे. लक्षात. सो बरोबर, इकडे काय होतं आहे, बीचं कॉन्सन्ट्रेशन जसं जसं इन्क्रीज होत चाललं आहे, बीचं कॉन्सन्ट्रेशन इथून इकडे इन्क्रीज होतं आहे, बीचं कॉन्सन्ट्रेशन जसं इन्क्रीज होतं आहे म्हणजे बी काय तुमचा लेस व्होलाटाईल कॉम्पोनंट आहे. मग त्याचं कॉन्सन्ट्रेशन जसं जसं इन्क्रीज होईल तसं वेपर प्रेशर जे आहे, वेपर प्रेशर कमी होणार आहे, कारण तुमचा लेस व्होलाटाईल कॉम्पोनंट मोर व्होलाटाईल कॉम्पोनंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आहे आणि मोर व्होलाटाईल कॉम्पोनंटचं कॉम्पोजिशन वाढत चाललं आहे आणि लेस व्होलाटाईल कॉम्पोनंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढत चाललेलं आहे. त्यामुळे काय होणार आहे, टोटल वेपर प्रेशरसुद्धा काय होणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. बरोबर. आणि हे काय, हा ही स्ट्रेट लाईन कशासाठी आहे, पार्शियल प्रेशर ऑफ ए, आणि ही स्ट्रेट लाईन कशासाठी आहे, पार्शियल प्रेशर ऑफ बी. ही अशा स्ट्रेट लाईन का मिळतात हे आपल्याला आधीच सांगितलं आहे. राऊल्स लॉसाठी इक्वेशन काय येतं, NA इंटू PA नॉड, आणि इथे PB इज इक्वल टू काय येईल, NB इंटू PB नॉड, NB इंटू PB नॉड. बघा इकडे काय होतं आहे, हे कशावर डिपेंड आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ एचे मोल फ्रॅक्शन जसे जसे कमी होत चाललेले आहेत तसं पार्शियल प्रेशर एचं काय होत चाललं आहे, कमी होत चाललेलं आहे. आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन, बीचे मोल फ्रॅक्शन जसे जसे वाढत चाललेले आहेत तसं बीचं पार्शियल प्रेशर पण काय होत चाललेलं आहे, इन्क्रीज होत चाललेलं आहे. ओके, सो दिस इज अबाउट दी आयडियल सिस्टीम. हे कशासाठी आहे, आयडियल सिस्टीमसाठी. म्हणजे आपण हे काय केलं, इथे ॲक्च्युअल लिक्विड पेअर घेतलेले आणि त्याचा ग्राफ ड्रॉ केलेला आहे. हा ग्राफ कसा ड्रॉ केला असेल हे तुम्हाला तर माहिती आहे. इथिलीन डायब्रोमाइड आणि प्रॉपिलिन डायब्रोमाइडचे वेगवेगळे डिफरंट कॉम्पोजिशन असलेले मिक्सचर बनवलेले असतील, आणि कॉम्पोजिशन असलेले मिक्सचर कसं बनवतात ते मी मगाशी सांगितलेलं आहे. मग असे डिफरंट कॉम्पोजिशन असलेले मिक्सचर बनवले असतील, लिक्विड मिक्सचर बनवलेले असतील, आणि त्याचं टोटल वेपर प्रेशर मेजर केलं असेल आणि त्याच्यावरून ही लाईन ड्रॉ केलेली असेल. नंतर मग या स्ट्रेट लाईन, त्यानंतर प्रत्येक त्यानंतर त्यांचे पार्शियल प्रेशर कॅल्क्युलेट केलेले असतील. बरोबर. पार्शियल प्रेशर तर काय, प्युअर वेपर प्रेशर तर माहिती असेल, प्युअर याच्यामधलं म्हणजे कॉम्पोनंट प्युअर फॉर्ममध्ये असेल तेव्हाचं वेपर प्रेशर माहिती असेल, आणि पर्टिक्युलर कॉम्पोजिशन मोल फ्रॅक्शन त्या पर्टिक्युलर पॉईंटचे डिफरंट कॉम्पोजिशनचं मोल फ्रॅक्शन जर माहिती असेल तर तुम्ही त्याच्यावरून पार्शियल प्रेशर कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. आता बघा ही आयडियल सिस्टीम आहे आणि आयडियल सोल्युशनसाठी अशा टाईपचा ग्राफ मिळतोय. मग आयडियल सोल्युशन कोणते असतील, आयडियल सोल्युशन कोणते असे म्हणता येतील. बघा ज्या दोन लिक्विडचं स्ट्रक्चर आणि त्यांची पोलॅरिटी जवळपास जर सेम असेल आणि ते आपण जर मिक्स केले तर आपल्याला आयडियल सोल्युशन मिळेल. फॉर एक्झाम्पल आता इथिलीन डायब्रोमाइड CH2 Br, प्रॉपिलिन डायब्रोमाइड CH3 CH2 Br, हा तुमचा
इथिलीन डायब्रोमाइड, हा तुमचा प्रोपिलीन डायब्रोमाइड. दोघांचे स्ट्रक्चर जर तुम्ही ऑब्झर्व केले तर काय फक्त एक CH3 ग्रुप ॲड झालेला आहे, बरोबर. स्ट्रक्चर जवळपास सेम आहे आणि यांची पोलॅरिटी सुद्धा काय जवळपास सारखीच आहे, बरोबर. मग हे दोन्ही जर मिक्स केले, दोन्ही मिक्स केल्यानंतर आपल्या ज्या इंटरॅक्शन्स असतात कोणत्या, सॉल्वंट सॉल्वंट, बरोबर, सॉल्वंट सॉल्वंट, सोल्यूट सोल्यूट, सोल्यूट सोल्यूट अँड सोल्यूट सॉल्वंट अँड सोल्यूट सॉल्वंट, ह्या दोन्ही इंटरॅक्शन आणि ही इंटरॅक्शन ह्या जवळपास, आता स्ट्रक्चर सेम आहे, पोलॅरिटी सेम असेल तर ह्या इंटरॅक्शन आणि ह्या इंटरॅक्शन म्हणजे सॉल्वंट सॉल्वंटमधली इंटरॅक्शन आणि सोल्यूट सोल्यूटमधली इंटरॅक्शन आणि सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन ह्या जवळपास काय असणार आहेत, सेम असणार आहेत. त्यामुळे काय होईल, हे लिक्विड जे असेल हे लिक्विड आयडियल लिक्विड म्हणून बिहेवियर करेल. अशा लिक्विडसाठी डेल्टा एच जो असेल मिक्स केल्यानंतर तो 0 असेल आणि व्हॉल्यूम पण जे असेल मिक्सिंग नंतरचं ते सुद्धा काय असणार आहे, 0 असणार आहे आणि तो राऊल्स लॉ ओबे करणार आहे. अजून दुसरं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो इथे. आता बघा, अजून दुसरी आयडियल सिस्टीम कोणती आहे, एन हेक्झेन आणि एन हेप्टेन या दोन लिक्विडचं मिक्सचर सुद्धा आयडियल सोल्युशन म्हणून ॲक्ट होत असतं. आता एन हेक्झेन जर तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ केलं, एन म्हणजे काय, नॉर्मल चेंज असणार आहे. हेक्झेन CH3 CH2 CH2 CH3 CH2 CH2 1 2 3 4 5 6, बरोबर. एन हा झाला तुमचा एन हेक्झेन, दिस इज एन हेक्झेन. आणि दुसरा काय आहे, एन हेप्टेन, 1 2 3 4 5 6 7, हा झाला तुमचा एन हेप्टेन. काय डिफरन्स आहे स्ट्रक्चरमध्ये, फक्त एक CH2 ग्रुप एक्स्ट्रा आहे, बरोबर. त्यामुळे काय होईल, हे दोन एन हेक्झेनचे दोन मॉलिक्यूल किंवा एन हेप्टेनचे दोन मॉलिक्यूल यांच्यामध्ये जे काही वीक इंट्रॅक्शन्स असतील, वॅन्डरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स वगैरे असतील, हे जवळपास सारखेच असणार आहे. म्हणजे इंटरमॉलिक्युलर जे फोर्सेस असणार आहेत त्यांची जी स्ट्रेंथ असेल एन हेक्झेनच्या दोन मॉलिक्युल्समध्ये आणि एन हेप्टेनच्या दोन मॉलिक्युल्समध्ये मधली जी वीक इंट्रॅक्शनची जी स्ट्रेंथ आहे ती जर कम्पेअर केली ती जवळपास सेम आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही मिक्स जरी केले तरी तिथे ह्या ज्या काही इंट्रॅक्शन्स आहेत ह्या इंट्रॅक्शन्सवरती फारसा इफेक्ट होणार नाही आहे, म्हणून ते आयडियल पेअर म्हणून ॲक्ट होतात. हे लक्षात ठेवा, आयडियल सिस्टीम किंवा आयडियल सोल्युशन केव्हा मिळेल, जेव्हा सेम स्ट्रक्चर असलेले, जवळपास सारखं स्ट्रक्चर असलेले आणि सारखी पोलॅरिटी असलेले सबस्टन्स जेव्हा मिक्स करणार तेव्हा तुम्हाला आयडियल सोल्युशन मिळणार. तसं जे कार्बन टेट्राक्लोराईड आहे, बरोबर, कार्बन टेट्राक्लोराईड, दिस इज कार्बन टेट्राक्लोराईड, सिलिकॉन टेट्राक्लोराईड, बरोबर, नॉट, दिस इज नॉट करेक्ट. स्ट्रक्चर सेम आहे, पोलॅरिटी जवळपास सेम आहे, त्याच्यामुळे हे दोन्ही लिक्विड जरी मिक्स केले, कार्बन टेट्राक्लोराईड आणि सिलिकॉन टेट्राक्लोराईड, तुम्हाला आयडियल सोल्युशन मिळणार आहे. आणि या सोल्युशन्स, या दोघांच्या सोल्युशनसाठी आपल्याला अशाच टाईपचा ग्राफ देखील मिळणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला अशा टाईपचा ग्राफ किंवा आयडियल सोल्युशन्स कोणते असतील हे जरा बऱ्यापैकी तुम्हाला लक्षात आलं असेल. म्हणजे सेम स्ट्रक्चर असलेले, जवळपास सेम स्ट्रक्चर असलेले आणि सेम पोलॅरिटी असलेले किंवा सेम पोलॅरिटी म्हणजे पोलॅरिटी जी स्ट्रेंथ असते, बरोबर, ती जवळपास जर सेम असेल तर तुम्हाला दोन्ही मिक्स केल्यानंतर आयडियल सोल्युशन मिळणार. ओके, सो दिस इज अबाउट दी वेपर प्रेशर ऑफ ॲक्च्युअल लिक्विड पेअर्स. ॲक्च्युअल लिक्विड पेअर्समध्ये पण आपण कोणती सिस्टीमसाठी, फॉर आयडियल सिस्टीम ओनली. आता आपण कोणती सिस्टीम डिस्कस करणार आहेत, नॉन आयडियल सिस्टीम. नॉन आयडियल सिस्टीमसाठी वेगवेगळ्या केसेस आपल्याला पाहायला मिळतात, ते आता आपण डिस्कस करू. ओके, so let us discuss vapor pressure of actual liquid pair for non-ideal system. So in non-ideal system there are two different types. One is liquid pair showing positive deviation and another is liquid pair showing negative deviation. First upon we are going to discuss liquid pair which shows positive deviation. So according to we know that for non-ideal solutions delta H on mixing is greater than 0 and delta V on mixing is greater than 0. Means heat change on mixing is greater than 0
अँड हीट चेंज ऑन मिक्सिंग इज व्हॉल्यूम चेंज ऑन मिक्सिंग इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे याचा अर्थ काय, दोन लिक्विड जर तुम्ही मिक्स केल्यानंतर त्यांचं व्हॉल्यूम जे असेल, व्हॉल्यूम काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे काय, व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे, बरोबर. त्यानंतर डेल्टा एच ऑन मिक्सिंग हा ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय, इथे हीट एनर्जी ॲब्सॉर्ब होणार आहे. ओके, ही कोणती प्रोसेस असणार आहे या टाईपच्या लिक्विड पॉझिटिव्ह डेव्हिएशनवाल्यांची, एंडोथर्मिक प्रोसेस असणार आहे. हीट एनर्जी ॲब्सॉर्ब होणार आहे. हीट एनर्जी का ॲब्सॉर्ब होईल ते आपण नंतर डिस्कस करणार आहोत. ओके, तर बघा, फॉर नॉन आयडियल सोल्युशन डेल्टा एच ऑन मिक्सिंग अँड डेल्टा व्ही ऑन मिक्सिंग इज ग्रेटर दॅन 0. सो in this case, in case of liquid pair showing positive deviation, partial pressure of each component and total pressure of liquid mixture is greater than that is predicted by Raoult's law. म्हणजेच काय बघा, ह्या लिक्विड अशा टाईपचं जे काही पॉझिटिव्ह डेव्हिएशन कोणत्या लिक्विड पेअरसाठी मिळतं, त्यांच्या केसमध्ये पार्शियल प्रेशर जे असतं, दोन कॉम्पोनंट आपण मिक्स करणार आहेत ए आणि बी, दोघांचं पार्शियल प्रेशर. आता बघा, राऊल्ट्स लॉ काय म्हणतो, PA इज इक्वल टू NA इंटू PA, PB इज इक्वल टू NB PB नॉट अँड P इज इक्वल टू PA प्लस PB. पण पॉझिटिव्ह डेव्हिएशनच्या केसमध्ये काय असतं, राऊल्ट्स लॉ ओबे होत नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, नॉन आयडियल सोल्युशन राऊल्ट्स लॉ ओबे करत नाही. मग इथे कोणती केस आपल्याला पाहायला मिळते, राऊल्ट्स लॉने जे प्रिडिक्ट केलेलं होतं त्याच्यापेक्षा आपल्याला PAच्या व्हॅल्यू जास्त मिळतात, PBची व्हॅल्यू पण जास्त मिळते आणि टोटल वेपर प्रेशर जे असतं त्याची व्हॅल्यूसुद्धा जास्त मिळते. राऊल्ट्स लॉने जे प्रिडिक्ट केलं जातं त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त व्हॅल्यू मिळत आहेत. कशाच्या, पार्शियल प्रेशर ऑफ एची, पार्शियल प्रेशर ऑफ बीची आणि टोटल प्रेशर. म्हणजे PA पार्शियल प्रेशर एचा आणि बीच्या पार्शियल प्रेशरची समेशन जी असणार आहे ती ॲक्च्युअल आपल्याला जास्त पाहायला मिळणार आहे मिक्स केल्यानंतर. हे असं का होणार आहे, असं का होतं, कारण का ही जे पॉझिटिव्ह डेव्हिएशन जे मिळतं आपल्याला, पॉझिटिव्ह डेव्हिएशन काय ते तुम्हाला डायग्राम नंतर कळणारच आहे. म्हणजे राऊल्ट्स लॉने जे प्रिडिक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यूज आपल्याला मिळत आहेत इथं PA, PB आणि टोटल प्रेशरच्या, बरोबर. मी असं का मिळतं, पार्शियल प्रेशर एचं का जास्त इन्क्रीज होतं, बीचं काय इन्क्रीज होतं आहे, टोटल प्रेशर पण काय इन्क्रीज होतं आहे, त्याच्यामागे काय रिझन आहे, तर त्याच्यामागे रिझन असं आहे, ह्या टाईपच्या ज्या लिक्विड पेअर्स असतात त्याच्यामध्ये जे काही इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात सोल्यूट आणि सॉल्व्हेंटमधले, जिथे दोन कॉम्पोनंट जे मिक्स केलेले असतात त्यांच्यामधले जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन हे वीक असतात ॲज कम्पेअर टू सोल्यूट अँड सॉल्व्हंट इंटरॅक्शन. म्हणजे ते दोन लिक्विड जे इंडिव्हिज्युअल असतील, म्हणजे प्युअर फॉर्ममध्ये असतील, तेव्हा त्यांच्या मॉलिक्युल्समधलं जे अट्रॅक्शन आहे ते जास्त अट्रॅक्शन काय असतं, स्ट्रॉंग असतं ॲज कम्पेअर टू ए आणि बी मधलं अट्रॅक्शन, बरोबर. लक्षात आलं तुम्हाला. म्हणजे ए लिक्विड बी मध्ये मिक्स केल्यानंतर ए आणि बीच्या मॉलिक्युलमधले जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे ते इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक असणार आहे ॲज कम्पेअर टू एच्या मॉलिक्युलमधलं अट्रॅक्शन आणि बीच्या दोन मॉलिक्युल्समधलं अट्रॅक्शनपेक्षा. म्हणजे काय होईल बघा, हे दोन्ही जर मिक्स केले, या दोघांमधलं जर अट्रॅक्शन वीक असेल तर अट्रॅक्शन वीक असल्यामुळे काय होईल, ते इझिली लिक्विड स्टेट्सवरून कुठं जातील, वेपर स्टेटमध्ये जाणार आहेत. लिक्विड स्टेट्सवरून वेपर स्टेटमध्ये गेले तर त्यांचं वेपर प्रेशर झालं का इन्क्रीज, त्याच्यामुळे काय होतं आहे, इथं आपल्याला दोघांचं राऊल्ट्स लॉनुसार वेपर प्रेशर जास्त पाहायला मिळतं आहे, टोटल प्रेशर पण सुद्धा जास्त पाहायला मिळतं आहे. कशामुळे, ए आणि बी या दोन लिक्विडमधले जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असणार ते वीक असतील, त्यामुळे ते लिक्विड स्टेटमध्ये न राहता वेपर स्टेटमध्ये जास्त प्रमाणात असणार आहेत, म्हणून त्यांचं वेपर प्रेशर जास्त असणार आहे. जे राऊल्ट्स लॉने प्रिडिक्ट केलं आहे त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू तुम्हाला वेपर प्रेशरच्या मिळणार आहेत. जे त्यांच्या पार्शियल वेपर प्रेशरच्या पण असणार आहेत आणि पार्शियल वेपर प्रेशरच्या जास्त असल्या म्हणजे टोटल वेपर प्रेशरच्या सुद्धा जास्तीच्या व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, पॉझिटिव्ह डेव्हिएशनच्या केसमध्ये काय असतं, सोल्यूट आणि सॉल्व्हंटमधली जे इंट्रॅक्शन असतात, सोल्यूट आणि सॉल्व्हंटमधल्या इंट्रॅक्शन ह्या वीक असतात ॲज कम्पेअर टू सॉल्व्हंट अँड सोल्यूट इंट्रॅक्शन. सोल्यूट आणि सॉल्व्हंट इंट्रॅक्शन ह्या स्ट्रॉंग असतात ॲज कम्पेअर टू
सॉल्व्हंट इंटरॅक्शन. लक्षात. त्याच्यामुळे काय होतं, हे लिक्विड्स जे असतात अशा टाईपचे दोन लिक्विड जर तुम्ही मिक्स केल्यानंतर ते लिक्विड स्टेटमध्ये न राहता वेपर स्टेटमध्ये इझिली चालले जातात, कारण त्या दोन लिक्विडच्या मॉलिक्युल्समधले अट्रॅक्शन हे वीक असतात. मग याच्यात बघा दोन टाईप आहेत पॉझिटिव्ह डेव्हिएशनमध्ये, टाईप 1 अँड टाईप 2. ओके. ग्राफ तर तुम्हाला माहिती आहे बरोबर. ह्या ज्या स्ट्रेट लाईन इथे मिळालेल्या आहेत, डॉटेड लाईन ज्या मी शो केलेल्या आहेत, ह्या डॉटेड लाईन्स कशासाठी आहेत, आयडियल बिहेवियरसाठी बरोबर. आयडियल बिहेवियरसाठी या इथे जे दोन लिक्विड मिक्स केलेत. आता ही जी डायग्राम आहे टाईप 1ची, आपण बेन्झीन आणि कार्बन टेट्राक्लोराइड या दोन लिक्विडसाठी एक्सप्लेन करतोय. सो इन केस ऑफ बेन्झीन अँड कार्बन टेट्राक्लोराइड, इफ दे बिहेव्स लाईक आयडियल सोल्युशन, देन वी विल गेट दिस टाईप ऑफ लाईन्स, दिस स्ट्रेट लाईन्स. But in actually the mixture of benzene and carbon tetrachloride is non-ideal mixture or non-ideal solution. हे दोन्ही मिक्स केल्यानंतर आपल्याला आयडियल सोल्युशन मिळत नाही, नॉन आयडियल सोल्युशन मिळतं. आणि बेन्झीन आणि कार्बन टेट्राक्लोराइडचं मिक्स केले तर आपल्याला अशा टाईपचा ग्राफ मिळतो. असा हा इन्क्रीज झालेला नेचर बरोबर. हे इन्क्रीज झालं आहे, हे इन्क्रीज झालं आहे. कारण का, बेन्झीन आणि कार्बन टेट्राक्लोराइडच्या मॉलिक्युल्समध्ये, बेन्झीनचा मॉलिक्यूल आणि कार्बन टेट्राक्लोराइडचा मॉलिक्यूल या दोघांमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन वीक आहेत. वीक असल्यामुळे काय होतं, ते वेपर स्टेटमध्ये चालले जातात. ठीक आहे. सो इन दिस केस वी गेट सच टाईप ऑफ पॉझिटिव्ह डेव्हिएशन. अँड इन केस ऑफ टाईप 1 कंडिशन वी गेट टोटल प्रेशर जे पी. तर टोटल प्रेशरची व्हॅल्यू कशी मिळते बघा. टोटल प्रेशर इज इंटरमिडिएट बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट ए अँड वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट बी. म्हणजे ए आणि बीला मिक्स केल्यानंतर आता बेन्झीन प्युअर फॉर्ममध्ये असेल तेव्हा त्याच्या वेपर प्रेशरची एक काहीतरी फिक्स व्हॅल्यू असणार आहे, आणि बी जेव्हा प्युअर फॉर्ममध्ये असेल त्याच्या वेपर प्रेशरची काहीतरी एक फिक्स व्हॅल्यू असणार आहे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, एका पर्टिक्युलर टेम्परेचरला. आणि हे दोन्ही मिक्स केल्यानंतर वेपरमध्ये काय असणार आहे, ए पण असणार आहे आणि बी पण असणार आहे. मग त्यांचं जे टोटल वेपर प्रेशर असेल अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ, ते जे वेपर प्रेशर असणार आहे ते वेपर प्रेशर काय असणार आहे, त्यांच्या प्युअर वेपर प्रेशरच्या ज्या व्हॅल्यूज असणार आहे त्याच्या इन बिटवीन कुठेतरी तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आहे. लक्षात. सो इन दिस केस इन टाईप 1 हे महत्त्वाचं आहे तुम्हाला तुमच्यासाठी बरोबर. टोटल वेपर प्रेशर is intermediate between vapor pressure of pure component A and pure component B, and such a type of mixtures are called as zeotropic mixtures. अशा टाईपचे जे मिक्सचर असतात ज्यांचं टोटल वेपर प्रेशर हे प्युअर कॉम्पोनंट, दोन्ही प्युअर कॉम्पोनंटच्या वेपर प्रेशरच्या इंटरमिडिएट असतं, त्यांना झिओट्रॉपिक मिक्सचर्स असं म्हटलं जातं. बघा इथे जे आपल्याला पाहायला मिळतं आहे हे राऊल्स लॉसाठीचं बिहेवियर आहे, म्हणजे आयडियल सोल्युशनसाठीचं बिहेवियर आहे. पण हे जे लिक्विड आपण मिक्स केलेले आहेत बेन्झीन आणि टेट्राक्लोराइड, त्याच्यासाठी आपल्याला आयडियल बिहेवियर मिळत नाही. तिथं आपल्याला पॉझिटिव्ह डेव्हिएशन, ही पीची जी व्हॅल्यू आहे, पीची व्हॅल्यू ही राऊल्स लॉने जी प्रिडिक्ट केली होती त्याच्यापेक्षा थोडी जास्त मिळालेली आहे. तसंच आता ही जी आहे ही पी एसाठी आणि हा पी बीसाठी, हा जो कर्व आहे हा कशासाठी आहे, पी एसाठी आहे आणि हा पी बीसाठी. हे रिलेशन सेम असणार आहेत. बघा इथे बीचे मोल फ्रॅक्शन जसे इन्क्रीज होत जात आहेत, तसं टोटल प्रेशर इन्क्रीज होत चाललंय. काय इन्क्रीज होत चाललंय, कारण बी जो कॉम्पोनंट आहे आपला, बी जे लिक्विड आहे आपलं कार्बन टेट्राक्लोराइड इज मोर वोलाटाईल दॅन दॅट ऑफ बेन्झीन. म्हणजे जसं वोलाटाईल कॉम्पोनंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढत चाललंय तसं टोटल प्रेशर काय होत चाललेलं आहे, इन्क्रीज होत चाललेलं आहे बरोबर. आणि इथे तर हे तर कोणत्या लॉच्या अकॉर्डिंग आहेत, राऊल्स लॉ बरोबर. राऊल्स लॉ काय म्हणतो, राऊल्स लॉ जर ओबे केला असता या लिक्विड पेअरने तर आपल्याला अशी स्ट्रेट लाईन मिळाली असती. बट हिअर वी डोंट गेट स्ट्रेट लाईन. सो इन्स्टेड ऑफ दॅट total vapor pressure is increases goes to some maximum value and then decreases. Again here vapor pressure is increases than that of ideal behavior. म्हणजे आयडियल बिहेवियर पेक्षा थोडंसं वेपर प्रेशर काय आहे, पी एस टोटल वेपर प्रेशर असेल किंवा एचं पार्शियल प्रेशर असेल किंवा बीचं पार्शियल वेपर प्रेशर असेल, जसं हे बीचे मोल फ्रॅक्शन इन्क्रीज होत जात आहेत तिथे स्ट्रेट लाईन न मिळता आपल्याला थोडंसं इन्क्रीज पॉझिटिव्ह डेव्हिएशन मिळतं आहे.
हे जे डेव्हिएशन आहे हे डेव्हिएशन कसं आहे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे राऊट लॉपेक्षा जास्तीच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत पार्शियल प्रेशरच्या आणि टोटल प्रेशरच्या. मग ह्याचं एक्झाम्पल काय आहे बेन्झीन आणि कार्बन टेट्राक्लोराईड. अदर एक्झाम्पल्स काय आहेत मिथेनॉल वॉटर, त्यानंतर कार्बन टेट्राक्लोराईड, सायक्लोहेक्झेन. म्हणजे बघा इथे जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं की अशा टाईपचं पॉझिटिव्ह डेव्हिएशन का पाहायला मिळतं. पोलॅरिटी जी आहे पोलॅरिटीमध्ये बऱ्यापैकी डिफरन्स आहे. आयडियल सोल्युशनमध्ये काय होतं पोलॅरिटीमध्ये जास्त डिफरन्स नव्हता, स्ट्रक्चरमध्ये जास्त डिफरन्स नव्हता. इथे जर पाहिलं तुम्ही स्ट्रक्चर बेन्झीनचं स्ट्रक्चर आणि कार्बन टेट्राक्लोराईडचं ऑब्वियसली दोन्ही स्ट्रक्चर्स थोडे डिफरंट आहेत, खूपच डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये. त्यानंतर पोलॅरिटीमध्ये सुद्धा डिफरन्स आहे. म्हणजे पोलॅरिटी डिफरन्स असल्यामुळे स्ट्रक्चर्स थोडे डिफरंट असल्यामुळे काय होतं बेन्झीनचे मॉलिक्यूल आणि कार्बन टेट्राक्लोराईडचे मॉलिक्यूल्स यांच्यामध्ये अट्रॅक्शन जास्त नसतं. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहे त्यांच्यामधले वीक असतात, त्याच्यामुळे ते लिक्विड स्टेटमध्ये न राहता कुठं जातात वेपर स्टेटमध्ये जातात. आणि त्याच्यामुळे काय होतं त्यांचं पार्शियल प्रेशर तर इन्क्रीज होतं आणि पार्शियल प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळे टोटल प्रेशरसुद्धा इन्क्रीज होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला असं पॉझिटिव्ह डेव्हिएशन मिळत असतं. ओके, पॉझिटिव्ह डेव्हिएशन कोणापासून राऊट्स लॉच्या बिहेवियरपासून. हे जे बिहेवियर आहे या डॉटेड लाईन ज्या आहेत या डॉटेड लाईन कशासाठी आहेत राऊट्स लॉ ओबे केला तर आपल्याला स्ट्रेट लाईन मिळणार आहे हे आधी तुम्ही लक्षात घ्या. आणि हे राऊट्स लॉ ओबे नाही करत, हे नॉन आयडियल सोल्युशन आहेत, हे राऊट्स लॉ ओबे करत नाही, हे पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतात. म्हणजे राऊट्स लॉने जे प्रिडिक्ट केलेल्या व्हॅल्यूज होत्या PA PBच्या किंवा Pच्या त्याच्यापेक्षाच्या जास्तीच्या व्हॅल्यू आपल्याला मिळतात हे दोन लिक्विड मिक्स केल्यानंतर, बरोबर. सो दिस इज अबाउट दी टाईप 1. नाउ टाईप 2. इन टाईप 2 दी वेपर प्रेशर total vapor pressure is increases goes to some maximum value and then decreases. इथे याच्यापेक्षा जास्त इन्क्रीज होतो म्हणजे अजून एक पीक पॉईंटला जाते प्रेशरची टोटल प्रेशरची आणि पार्शियल प्रेशरच्या व्हॅल्यू एका पीक पॉईंटला जातात मॅक्झिमम व्हॅल्यू मिळते आणि पुन्हा ते डिक्रीज होत जातात. आणि हिची केस आहे इथे जसं मी सांगितलं टोटल प्रेशर इज इंटरमिडिएट बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट्स, तसं इथे काय असं बघा total pressure is always greater than vapor pressure of pure components A and B. म्हणजे A आणि Bच्या ज्या व्हॅल्यूज असतात त्यांच्यापेक्षा टोटल प्रेशरची व्हॅल्यू ही ऑलवेज ग्रेटर असते. टोटल प्रेशर इज ऑलवेज ग्रेटर दॅन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट A and B. बघा इथे इन्क्रीज होत चालली इन्क्रीज आणि पुन्हा डिक्रीज होते. सो दिस इज फॉर टाईप 2. पॉझिटिव्ह डेव्हिएशनमध्ये काय हा टाईप 2 आहे. इथे पण पॉझिटिव्ह डेव्हिएशन आहे पण इथे थोडंसं जास्तीचं पॉझिटिव्ह डेव्हिएशन आपल्याला पाहायला मिळत आहे. सो दिस पॉझिटिव्ह डेव्हिएशन इज ॲक्च्युली ऑब्झर्व ड्यू टू डिफरन्स इन पोलॅरिटी. पोलॅरिटीमधला हे दोन आता बघा इथे मिथेनॉल आणि कार्बन डायसल्फाईड. मिथेनॉल आणि कार्बन डायसल्फाईडच्या पोलॅरिटीमध्ये खूप जास्तीचा डिफरन्स आहे. इथे जो डिफरन्स होता त्याच्यापेक्षा जास्तीचा डिफरन्स ह्या लिक्विड पेअरमध्ये दिसतोय पोलॅरिटी. डिफरन्स इन पोलॅरिटी इज कॉज फॉर पॉझिटिव्ह डेव्हिएशन. पॉझिटिव्ह आणि जितकी पोलॅरिटीमध्ये जितका जास्त डिफरन्स असेल तितकं पॉझिटिव्ह डेव्हिएशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओके, सो मग इथे बघा काय आहे बघा ह्या केसमध्ये अजून काय होतं वन कॉम्पोनंट शोज पॉझिटिव्ह डेव्हिएशन अदर ऑल्सो शोज पॉझिटिव्ह डेव्हिएशन. बोथ कॉम्पोनंट शोज पॉझिटिव्ह डेव्हिएशन दॅट्स वाय वी गेट मॅक्झिमम पॉझिटिव्ह डेव्हिएशन. and such a type of behavior is called as azeotropic mixture. म्हणजे एक कॉम्पोनंट पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतोय आणि दुसरा सुद्धा पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवत असेल तशा मिक्सचर्सला काय म्हणायचं अजिओट्रॉपिक मिक्सचर्स. आणि इथे काय होतं एक पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतोय एक थोडंसं पॉझिटिव्ह डेव्हिएशन कमी दाखवतोय. मग तसे जे मिक्सचर असतात त्यांना काय म्हटलं जातं जिओट्रॉपिक मिक्सचर. त्याच्यामुळे काय होतं एक टोटल प्रेशर जे असतं प्युअर कॉम्पोनंटच्या वेपर प्रेशर्सपेक्षा प्युअर कॉम्पोनंटच्या वेपर प्रेशरच्या इंटरमिडिएट त्याची टोटल प्रेशरची व्हॅल्यू असते. आणि इथं काय असतं टोटल प्युअर कॉम्पोनंटचं जे वेपर प्रेशर असतं त्या दोन्ही प्युअर कॉम्पोनंटच्या वेपर प्रेशरपेक्षाची जास्तीची व्हॅल्यू टोटल प्रेशरची असते. ओके, मग बघा इथे अजून एक्झाम्पल्स कोणते आहेत बघा. इथे मिथेनॉल आणि कार्बन डायसल्फाईडचा हा ग्राफ आहे. इथे हा बेन्झीन आणि कार्बन टेट्राक्लोराईडचा हा ग्राफ आहे. अदर एक्झाम्पल्स कोणते आहेत ह्या टाईपचे बेन्झीन सायक्लोहेक्झेन वॉटर इथिल अल्कोहोल कार्बन टेट्राक्लोराईड इथिल अल्कोहोल. हे ज्या पेअर्स आहेत पेअर्समध्ये जे लिक्विड्स आहेत त्यांच्या पोलॅरिटीमध्ये खूप जास्तीचा डिफरन्स आहे. तसंच इथे अजून दुसरे एक्झाम्पल कोणते आहेत मिथेनॉल वॉटर आहे
ठीक आहे. मिथेनॉल वॉटरमध्ये खूप जास्त डिफरन्स नाही पोलॅरिटीमध्ये. कार्बन टेट्राक्लोराईड सायक्लोहेक्सेन यांच्या पोलॅरिटीमध्ये पण खूप जास्तीचा डिफरन्स नाही आहे. म्हणजे डिफरन्स आहे पोलॅरिटीमध्ये. पोलॅरिटीमध्ये डिफरन्स आहे म्हणूनच पॉझिटिव्ह डेव्हिएशन मिळतं आहे. पण पोलॅरिटीमध्ये डिफरन्स कमी किंवा जास्त, पोलॅरिटीमध्ये डिफरन्स कमी असेल तर ह्या टाईपचा ग्राफ तुम्हाला मिळेल. आणि दोन लिक्विडच्या पोलॅरिटीमध्ये खूप जास्तीचा डिफरन्स आहे, तुम्हाला मॅक्झिमम पॉझिटिव्ह डेव्हिएशन पाहायला मिळणार आहे. ओके. सो एक्झाम्पल्स व्यवस्थित लक्षात ठेवा, ग्राफचं नेचर्स व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि अशा टाईपचं बिहेवियर असेल तर त्याला झिओट्रॉपिक मिक्सचर म्हणतात. आणि अशा टाईपचं बिहेवियर म्हणजे एक कॉम्पोनंट पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि दुसरासुद्धा मॅक्झिमम पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवत असेल देन त्याला म्हटलं जातं अ झिओट्रॉपिक मिक्सचर. ओके. सो दिस इज अबाउट दी टाइप 2. ओके. ही जी केस आहे, ह्या केसमध्ये काय असतं, एक पर्टिक्युलर कॉम्पोजिशन असतं, त्या पर्टिक्युलर कॉम्पोजिशनला आपल्याला मॅक्झिमम डेव्हिएशन पाहायला मिळतं. एक मॅक्झिमम पीकला जातं आणि तिथून पुन्हा डिक्रीज व्हायला लागतं. इथं काय होतं, असं लिनियरली इन्क्रीज होत जातं आहे. लिनियरली असं काय होतं आहे, इन्क्रीज होत जातं आहे. पण इथे काय होतं, असं अब्रप्टली इन्क्रीज होतं आणि पुन्हा डिक्रीज होत होतं. हे जे इथे काहीतरी एक पर्टिक्युलर कॉम्पोजिशन आपल्याला मिळतं. ह्या दोन लिक्विडचं एक पर्टिक्युलर कॉम्पोजिशन असेल तिथे आपल्याला मॅक्झिमम वेपर प्रेशर पाहायला मिळणार आहे. टोटल वेपर प्रेशरच्या व्हॅल्यूज किंवा पार्शियल वेपर प्रेशरच्या व्हॅल्यूज एका पर्टिक्युलर कॉम्पोजिशनसाठी मॅक्झिमम पाहायला मिळतील. ओके. सो दिस इज अबाउट दी पॉझिटिव्ह डेव्हिएशन. ओके. पॉझिटिव्ह डेव्हिएशन कोणत्या केस, नॉन आयडियल सोल्युशनसाठी. आणि त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत, एक कमी प्रमाणात पॉझिटिव्ह डेव्हिएशन असेल आणि एक खूप मॅक्झिमम पीक पॉईंटला जाईल आणि पुन्हा डिक्रीज व्हायला लागेल. त्याच्यामागचं रिझन पण तुम्हाला कळालेलं आहे. व्यवस्थित लक्षात घ्या, समजून घ्या. ग्राफ कसे ड्रॉ केले ते तर मगाशी सांगितलेले आहे, बरोबर. हे अशा टाईपचं नेचर कोणत्या लिक्विडसाठी मिळतं आणि का मिळतं याचे रिझन्स तुम्हाला मी क्लिअर करून दिले. ओके. थँक्यू. So let us continue topic. In non-ideal system, we are discussing vapor pressure of actual liquid pairs. Okay. Now in non-ideal system, we have two types of deviations. For non-ideal system, we see two types of deviation: positive deviation and liquid pair showing positive deviation, liquid pairs showing negative deviation. In liquid pair showing positive deviation, there are two types: type 1 and type 3. And type 3 is regarding to the liquid pair showing negative deviation. As you know that for non-ideal solution, this is case of non-ideal solution. Now in case of non-ideal solution, delta H on mixing and delta V on mixing is not equal to 0. In case of positive deviation, delta H on mixing and delta V on mixing is greater than 0. And in case of liquid pair showing negative deviation, delta H on mixing is less than 0, delta V on mixing is also less than 0. And it is confirmed that this type of liquid pairs do not obey Raoult's law. So value of partial pressure of A, value of partial pressure of B and value of total pressure is less than that of predicted by Raoult's law. Raoult's law काय म्हणतो, ह्या दोन्ही व्हॅल्यू काय असणार आहे, इक्वल असायला पाहिजे. PB is equal to NB into PB naught and P is equal to PA plus PB. बट इथे इक्वल आपल्याला रिलेशन मिळत नाही आहे. तर PA, PB आणि Pच्या व्हॅल्यू ह्या रॉल्स लॉने ज्या प्रिडिक्ट केलेल्या व्हॅल्यू आहेत त्याच्यापेक्षा कमी मिळत आहे. ओके. सो आणि डेल्टा H ऑन मिक्सिंग इज लेस दॅन 0 म्हणजेच काय, 0पेक्षा कमी व्हॅल्यू असणार आहे. डेल्टा H म्हणजे दोन लिक्विड मिक्स केल्यानंतर हीट जी इव्हॉल्व होणार आहे त्याची व्हॅल्यू 0पेक्षा कमी असणार आहे. 0पेक्षा कमी असणार आहे म्हणजेच काय, तिथे हीट काय होणार आहे, हीट इव्हॉल्व होणार आहे. हीट इज इव्हॉल्व. आणि इथे काय होणार आहे, व्हॉल्यूम जे आहे, व्हॉल्यूम मिक्स केल्यानंतर व्हॉल्यूम काय होणार आहे, कमी होऊन जाणार आहे. दोन लिक्विड मिक्स केल्यानंतर ते जे काही लिक्विडचं मिक्सचरचं जे व्हॉल्यूम असेल ते व्हॉल्यूम कमी होईल आणि हीट काय होणार आहे, इथे हीट इव्हॉल्व होणार आहे. पॉझिटिव्ह केसमध्ये काय होतं, व्हॉल्यूम दोन लिक्विड मिक्स केल्यानंतर व्हॉल्यूम इन्क्रीज होत होतं आणि हीट एनर्जी तिथे ॲब्सॉर्ब केली जात होती. इथे काय होणार आहे, हीट एनर्जी रिलीज होणार आहे आणि व्हॉल्यूम डिक्रीज होणार आहे. हे कशामुळे होणार आहे असं, इन दिस केस intermolecular forces of attraction between two liquids A and B, intermolecular forces of attraction between molecules of liquid A and B are stronger than that of
इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ ए अँड 2 मॉलिक्युल्स ऑफ बी. ओके, म्हणजे दोन लिक्विड जेव्हा प्युअर फॉर्ममध्ये असतील त्यांच्या मॉलिक्युल्समधले जे अट्रॅक्शन असतील ते वीक असणार आहेत ॲज कम्पेअर्ड टू दोन लिक्विड मिक्स केल्यानंतर दोन्ही लिक्विडच्या मॉलिक्युल्समधले जे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात त्यांच्यापेक्षा. म्हणजेच काय, सोल्यूट आणि सॉल्वंट अट्रॅक्शन स्ट्रॉंग असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू सॉल्वंट किंवा सोल्यूट अट्रॅक्शन. सोल्यूट आणि सॉल्वंट या दोघांमध्ये जर अट्रॅक्शन स्ट्रॉंग असेल, ओके, इफ अट्रॅक्शन बिटवीन सोल्यूट अँड सॉल्वंट इज स्ट्रॉंग, देन these forces of attraction keeps that solute and solvent in liquid phase. त्याच्यामुळे काय होणार आहे, अट्रॅक्शन जर सोल्यूट आणि सॉल्वंटमध्ये अट्रॅक्शन जर स्ट्रॉंग असेल तर ते इझिली सोल्यूट पण आणि सॉल्वंट पण इझिली लिक्विड फेज सोडून वेपर फेजमध्ये जाणार नाही आहेत. सो दिस स्ट्रॉंग फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सोल्यूट अँड सॉल्वंट कीप्स द मॉलिक्युल्स ऑफ सॉल्वंट अँड सोल्यूट इन लिक्विड फेज. दे डोंट लेट गो इन टू दी वेपर फेज. म्हणजे हे जे दोघांमधलं अट्रॅक्शन आहे, हे दोघांमधलं अट्रॅक्शन त्या दोघांना लिक्विड फेजमध्ये ठेवतं, वेपर फेजमध्ये इझिली जाऊ देत नाही. त्याच्यामुळे काय होतं, हे सॉल्यूट आणि सॉल्वंटमधले अट्रॅक्टिव्ह फोर्सेस स्ट्रॉंग आहेत त्यामुळे ते वेपर फेजमध्ये जात नाही. वेपर फेजमध्ये जर सोल्यूट आणि सॉल्वंटचे मॉलिक्यूल गेले नाही तर वेपर प्रेशर काय होणार आहे, इन्क्रीज होणार नाही. वेपर प्रेशर जे काही ॲक्च्युअल प्रेशर असणार आहे, वेपर प्रेशर असणार आहे त्याच्यापेक्षा डिक्रीज होऊन जाणार आहे. म्हणजेच काय, या दोघांमधले जे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस सोल्यूट आणि सॉल्वंट दोन लिक्विड मिक्स केल्यानंतर त्या दोघांच्या मॉलिक्युल्समधले अट्रॅक्टिव्ह फोर्सेस स्ट्रॉंग असल्यामुळे ते लिक्विड फेजमध्ये असतात, इझिली वेपर फेजमध्ये ते जात नाही. आणि त्यांच्यामधले अट्रॅक्टिव्ह फोर्सेस स्ट्रॉंग असल्यामुळे वेपरमध्ये त्यांचं कन्व्हर्शन होत नाही. वेपर स्टेटमध्ये त्यांच्या मॉलिक्यूल कमी असतात त्यामुळे वेपर प्रेशरसुद्धा कमी होतं. म्हणजे ॲक्च्युअल जे प्रिडिक्टेड वेपर प्रेशर असतं त्याच्यापेक्षा कमी या व्हॅल्यूज आपल्याला त्याची व्हॅल्यू कमी मिळते. किती कमी होतं आहे, जे काही टोटल प्रेशर जे असतं दोन्ही लिक्विड मिक्स केल्यानंतर जे काही टोटल वेपर प्रेशर असतं दॅट वेपर प्रेशर इज बिलो दी वेपर प्रेशर ऑफ आयदर ऑफ कॉन्स्टिट्युएंट. आयदर ऑफ कॉन्स्टिट्युएंट म्हणजेच काय, प्युअर फॉर्ममधलं वेपर प्रेशर. म्हणजे टोटल प्रेशरची जी व्हॅल्यू असते, बरोबर, टोटल प्रेशर जे असतं दोन लिक्विड मिक्स केल्यानंतरचं ते वेपर प्रेशर हे प्युअर लिक्विडचे जे वेपर प्रेशर असतात त्याच्यापेक्षा कमी व्हॅल्यू आपल्याला मिळत असते या केसमध्ये. ओके, मग याचं एक्झाम्पल्स कोणते आहेत, हा बघा, हा ग्राफ ड्रॉ केलेला आहे. पी ए नॉट काय आहे, ए कॉम्पोनंटचं वेपर प्रेशर आहे, आणि पी बी नॉट काय आहे, बी कॉम्पोनंटचं. आता याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल बी कॉम्पोनंट जो असेल तो मोर व्होलाटाईल असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू ए कॉम्पोनंट. मग जसं बीचे मोल फ्रॅक्शन वाढत जातील तसं काय होणार आहे, याचं वेपर प्रेशर काय होणार आहे, इन्क्रीज. पण इथे काय होतं आहे, सोल्यूट आणि सॉल्वंटच्या पार्टिकल्समध्ये अट्रॅक्शन स्ट्रॉंग असल्यामुळे काय होतं आहे, जसं आता बी मोर व्होलाटाईल आहे म्हणून काय होतं आहे, इकडे थोडंसं इन्क्रीज होत चाललेलं आहे वेपर प्रेशर. सुरुवातीला डिक्रीज होतं आणि पुन्हा इन्क्रीज होत चाललेलं आहे. म्हणजे निगेटिव्ह डेव्हिएशनची केस ही अशी असणार आहे. हे राऊल्स लॉसाठीचं बिहेवियर आहे. आयडियल सोल्युशनचं बिहेवियर आहे डॉटेड लाईनने रिप्रेझेंट केलेलं आहे. अट्रॅक्टिव्ह फोर्सेस स्ट्रॉंग असल्यामुळे राऊल्स लॉ डेव्हिएशन होतं, म्हणजे राऊल्स लॉपासून त्यांचं डेव्हिएशन होतं, स्ट्रेट लाईन न मिळता आपल्याला डिक्रीज झालेली व्हॅल्यू मिळते आणि पुन्हा ते इन्क्रीज होतं. म्हणजे अशा पद्धतीने नेचर आपल्याला मिळत असतं. मग त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत, ॲसिटोन क्लोरोफॉर्म असेल किंवा वॉटर नायट्रिक ॲसिड असेल, पिरिडीन ॲसिटिक ॲसिड असेल, ॲसिटोन ॲनिलिन असेल, ओके, ॲसिटोन ॲनिलिन असेल किंवा वॉटर हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल, वॉटर सल्फ्युरिक ॲसिड असेल, ह्या लिक्विड पेयर्स आहेत ह्या टाईपच्या. आता बघा इथे जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं ना, हे दोन लिक्विड मिक्स केल्यानंतर तिथे एक पर्टिक्युलर टाईपचे हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होत असेल दोन लिक्विड मॉलिक्युल्समध्ये. त्यामुळे ते काय असेल, त्यांच्या दोघांमधलं अट्रॅक्शन खूप स्ट्रॉंग होत असेल. त्यामुळे ते त्या पर्टिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे किंवा स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्सेसमुळे ते लिक्विड फेज सोडून वेपर फेजमध्ये जात नाही. आणि वेपर फेजमध्ये गेले नाही तर अल्टिमेटली काय होणार आहे, टोटल वेपर प्रेशर पण डिक्रीज होणार आहे आणि प्रत्येक पर्टिक्युलर कॉम्पोनंटचं पार्शियल वेपर प्रेशरसुद्धा काय होणार आहे, कमी होऊन जाणार आहे दोन लिक्विड मिक्स केल्यानंतर. So such a type of deviation is observed only due to strong attractive forces between solute and solvent. आणि मे बी तिथे हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असेल म्हणून अशा टाईपचं नेचर आपल्याला मिळत आहे. ओके, सो दिस इज अबाउट दी निगेटिव्ह डेव्हिएशन ऑफ म्हणजे हे कोणत्या टाईपचं डेव्हिएशन आहे, थर्ड टाईपचं. तीन टाईपचं डेव्हिएशन. पॉझिटिव्ह डेव्हिएशनमध्ये टाईप 1 टाईप 2 होते,
आणि निगेटिव्हमध्ये आपल्याला टाईप 3 मिळालं. टाईप 1मध्ये काय होतं, टोटल वेपर प्रेशरची व्हॅल्यू प्युअर कॉम्पोनंटच्या वेपर प्रेशरच्या इंटरमिडिएट मिळत होती. टाईप सेकंडमध्ये काय होतं, टाईप 1मध्ये ते होतं. टाईप सेकंडमध्ये काय होतं, टोटल वेपर प्रेशरच्या व्हॅल्यू ज्या आहेत तो व्हॅल्यू ऑफ टोटल वेपर प्रेशर इज ग्रेटर दॅन वेपर प्रेशर ऑफ आयदर कॉम्पोनंट ए अँड बी. म्हणजे प्युअर कॉम्पोनंटच्या वेपर प्रेशरपेक्षा टोटल वेपर प्रेशरची व्हॅल्यू हाय जात होती. आणि इथे काय होतं आहे, टोटल वेपर प्रेशरची जी व्हॅल्यू आहे, टोटल वेपर प्रेशरची व्हॅल्यू ह्या प्युअर कॉम्पोनंटच्या वेपर प्रेशरपेक्षा कमी मिळते. ओके, सो त्यामुळे ह्याच्या टाईपचं आपल्याला ग्राफचं नेचर मिळत आहे. हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल्स व्यवस्थित लक्षात ठेवा आणि रिझन काय ते पण तुम्हाला कळालेलं आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी vapor pressure of actual liquid phase, ideal and for non-ideal system. Okay, thank you.